खानदेशात होळी आणि भोंगऱ्या बाजार हे अविभाज्य नातं मानलं जातं। ग्रामीण आणि आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारा हा उत्सव पर्यटकांनाही आकर्षित करू लागलाय। पारंपरिक खाद्यपदार्थांची रेलचेलही बाजारात पाहायला मिळते। सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात सध्या उत्साहाचं वातावरण असून भोंगऱ्या बाजाराच्या निमित्तानं आदिवासी संस्कृतीचे रंग पुन्हा खुललेत। परंपरा, सामाजिक एकोपा आणि आनंदाचा संगम असलेला हा उत्सव पुढील काही दिवस सातपुड्यात रंगणार असून खानदेशातील सांस्कृतिक खरतर जीवनाची समृद्ध परंपरा अधोरेखित करणार आहे। पाहूयात। सातपुड्यात आदिवासींना होलिकोत्सवाची चाहूल। भोंगऱ्या बाजार ठरतय विशेष आकर्षण। आदिवासी लोककला आणि संस्कृती जपणारी परंपरा। सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाड्यावर होळीच्या उत्सवाला प्रारंभ झालाय। भोंगऱ्या बाजाराची धूम सुरू झाली आहे। खानदेशात मोठ्या प्रमाणावर हा उत्सव साजरा होतो। सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये होळीच्या उत्सवाची रंगत चढू लागली असून पारंपरिक भोंगऱ्या बाजाराचा स्वर पुन्हा एकदा दऱ्याखोऱ्यात घुमू लागला। खानदेशातील आदिवासी समाजासाठी विशेष महत्त्व असलेला हा उत्सव उत्साह, परंपरा आणि सामाजिक ऐक्य यांचं प्रतीक मानला जातो। दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात भोंगऱ्या बाजाराची सुरुवात झाली असून परिसरात आनंदाचं वातावरण। आदिवासी इथे आज येतात भोंगऱ्या देवाची पूजा करायला। होलिका महोत्सव सुरू होतो। समानतेचं, न्यायाचं, एकतेचं प्रतीक। ढोलाच्या संगीताच्या तालावर समानतेने एकत्र येणारे आदिवासी होळीचं साहित्य खरेदी करतात आणि आपलं सुख दुःख या भोंगऱ्या बाजारामध्ये मांडतात। सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत वसलेल्या गावांमध्ये होळी म्हणजे केवळ रंगाचा सण नसून सांस्कृतिक परंपरांचा महोत्सव असतो। आदिवासी बांधवांसाठी भोंगऱ्या बाजाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे। होळीपूर्व काळात ठराविक ठिकाणी हा बाजार भरतो। या बाजारात खरेदी विक्री सोबतच नृत्य, गाणी, वाद्यांचा गजर आणि पारंपरिक पोशाखांची झळाळी पाहायला मिळते। भोंगऱ्या बाजाराचं वैशिष्ट्य म्हणजे तरुण तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग। पारंपरिक वेशभूषेत सजलेले युवक युवती ढोल, ताशा, थाळी यांसारख्या वाद्यांच्या तालावर फेर धरतात। भोंगऱ्या या नावामागे तरुणांकडून वाजवण्यात येणाऱ्या विशेष शिट्टी सदृश्य वाद्याचा संदर्भ असल्याचं ज्येष्ठ सांगतात। या सुरेल आवाजामुळे बाजाराला वेगळीच ओळख प्राप्त झाली आहे। जिल्ह्यातील सातपुडा परिसरात सध्या दर आठवड्याला वेगवेगळ्या गावात भोंगऱ्या बाजार भरतोय। आसपासच्या पाड्यांमधून नागरिक पारंपरिक पोशाखात बाजाराच्या ठिकाणी दाखल होतात। महिलांच्या रंगीबेरंगी लुगड्यांनी आणि पारंपरिक दागिन्यांनी बाजारपेठ खुलून दिसते। हातमागावरील वस्त्रे, मातीची भांडी, बांबूच्या वस्तू, शेतीसाठी लागणारी साधनं तसेच घरगुती उपयोगाच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री होते। 12 महिन्याचा एकदा आमचा असत आणि आम्ही याच्यात सर्व आदिवासी बांधव एकत्र येऊन एकत्र नाचतो, एकत्र रमतो आणि सगळं एकमेकांचं प्रेम आणि एकमेकांचं सहकार्याने सगळं आम्ही हे सण पार पाडतो। हे एकदम भोंगऱ्या बाजार म्हणजे आमचा एकदम म्हणजे महत्वाचा सण असतो। आठ दहाडामा जत्रा बी सगळं साईरात्र नाचणं करायचं जे आखा म्हणजे नामे कथा आवतरा मुंबई दिल्ली कथा जे आखा एक ठिकाणी आवतरा आणि आनंदान उत्सव होत राहतीनामा भेटरा करीन आम भोंगऱ्या बाजार करता आणि भोंगऱ्या बाजार मा होविन करता। संध्याकाळी होळीच्या ज्वाळा प्रज्वलित झाल्यानंतर वातावरणात आणखीच रंगत येते। होळीभोवती पारंपरिक नृत्य सादर केलं जातं। ढोलाच्या ठेक्यावर थिरकणाऱ्या पावलांनी संपूर्ण परिसर दुमदुमून जातो। स्त्रिया पारंपरिक गीते म्हणत फेर धरतात। पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या लोकपरंपरा आजही जतन केल्या जात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। बाजाराच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता आणि सुरक्षा याकडे लक्ष दिलं जातं। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला, तसेच आरोग्य पथकही सज्ज ठेवण्यात आलं। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।